तर इकडे मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या नावाला राऊतांचाच मोठा विरोध होता। भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांवर हा गंभीर आरोप केलाय। ठाकरेंना अनुभव नाही, त्यांना सीएम कसे करता? राऊतांनी पवारांना हा प्रश्न विचारला होता असं राणेंनी सांगितलंय। तर मला सीएम करा म्हणून राऊतांनी ठाकरेंना ब्लॅकमेल देखील केल्याचं राणेंनी म्हटलंय। आज भांडूपमध्ये बसून संजय राजाराम राऊतला मुंगेरी लाल के हसीन स्वप्न पडत होते। संजय राजाराम राऊतनी आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य बाहेर सांगावं की उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतलाच होता, ज्याला कुठला अनुभव नाही, ज्याला पक्ष चालवता येत नाही, त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का? स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन, तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ह्याचे कागदपत्र बाहेर देईन, असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला दिल्या नव्हत्या का? थेट पवार साहेबांना पण जाऊन सांगितलं होतं की तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा, असा आग्रह धरला नव्हता का? सामनाच्या कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते की संजय राजाराम राऊतचं नाव तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी सुचवा।